बुद्धिमत्ता वरिष्ठ माता म्हणजे मुसलमान श्रीरामदूतन शरण बाबा मारुती राया महावैष्णव महामौली जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपणाला या ठिकाणी हे श्रीफळ देण्यात येते की सालाबाद प्रमाणे वीर संभाजी क्रीडा मंडळाचा गोविंदा पदक आज बाहेर पडणार आहे आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांना यश प्राप्त हो आणि कोणालाही कुठली पिढा न होता सगळ्यांना सुखरूप मारुती राया माझ्या तू आणि तुझ्याच जीवावरती आम्ही आतापर्यंत हा उत्सव साजरा करतोय. तू आमच्या पाठीशी आहेस म्हणून आम्हाला हे सगळं शक्य होतंय आणि तू असंच माझ्या लेकरा बाळांच्या पाठीशी उभा राहा माझ्या मारुती राया. कोणाही दुश्मनाने काय केलं असेल तर बाहेरच्या बाहेर परतवून लाव कुणाची इडापिडा करून देव या ठिकाणी आणि सगळ्यांना आनंदात कुणालाही कुठली तकलीफ न होता आनंदात माझ्या लेकरा बाळांना बाळगोपाळांना सुखरूप घरी घेऊन ये आणि त्याच्यासाठी तुम्हाला श्रीफळ देतोय त्याचा तुम्ही स्वीकार करा. वाढवा. तो फिरवायचा बाजूला काढून ठेवलाय पुढे नगरमधील माझ्या सगळ्या पूर्वजांनो माझ्या वाडवडिलांनो आज तुम्ही ही परंपरा घालून दिलेली आहे. ही लेकरं बाळ पुढे चालवत आहेत आणि ही लेकरं बाळ आज दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर जाणार आहेत. आज तुम्ही आमच्यात नाही आहे मन भरून आलेला आहे पण तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. तुम्ही जिथे असाल तिथे माझ्या या लेकरा बाळांना सुखाने आणि आनंदात ठेवा. आज जशी ती बाहेर पडतील तशी त्यांना सुखरूप तुम्ही या परत घरी आणा. आज तुम्ही जरी आमच्यात नसला तरी तुमची आठवण आम्हाला येणं गरजेचं आहे कारण तुम्ही हे आम्हाला परंपरा घालून दिली आणि ती आम्ही पुढे चालवतोय. माझ्या सगळ्या वडिलांना आणि पूर्वजांना विनंती आहे की या लेकरा बाळांना सुखाने समाधानाने घेऊन या. आज या ठिकाणी गोविंदा पथक बाहेर पडायच्या आधी हे तुम्हाला श्रीफळ देतोय त्याचा तुम्ही सगळ्या माझ्या वडिलांनी स्वीकार करायचा आहे आणि लेकरा बाळांच्या पाठीशी सदैव हात ठेवायचा आहे. हर वीर संभाजी क्रीडा मंडळाचा गोविंदा पथक आहे आणि या ठिकाणी आपल्या मंडळाचे सदस्य आज आपल्या या ठिकाणी वास्तव्यात जरी नसते तरी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात. माधव मामा यादव, सुरेश मामा घावरे, गणेश पवार, विजय माधव यादव, किरण माधुसे आपण पुढे असाल कृपया या इकडे. हा कार्यक्रम त्याचं जे नियोजन असतं हे फार मोठ्या स्वरूपात असतं पण हे आपल्या मंडळातून बाहेर वास्तव्यात गेलेली जी सगळी आपले सभासद आहेत ते वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला मदत करतात. या ठिकाणी गणेश भिंगू पवार यांच्याकडून 2 बस आपल्याला सालाबाद प्रमाणे देण्यात गेले. त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. जाधव यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपये आपल्याला या कार्यक्रमासाठी देणगी दिलेली आहे आणि आपले जुने रहिवासी किरण मालुसरे 1,000 रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आणि आमचे वाटे साहेब यांनी आपल्याला 100 समोसे नाश्त्यासाठी परवा दिले होते त्यांचे आपण अभिनंदन करू आणि आभार व्यक्त करू. वैभव कांबळे यांच्याकडून 1,111 आपल्याला या ठिकाणी देणगी आलेली आहे. तसेच गणेश भिंगू पवार यांच्याकडून वैकुंठवासी वंदना भिंगू पवार यांच्या स्मरणार्थ इथं 1,001 हंडी वेगळी बांधण्यात आलेली आहे. आपले स्थानिक शाखा प्रमुख उल्ले साहेब यांच्याकडून 8,500 रुपये आपल्याला मंडळाला देणगी आले त्यांची आपण
करू. तुकाराम नामे यांच्याकडून 500 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. म्हणतात त्यांचा आभारी आहे. अनिकेत साळवी यांच्याकडून आपल्याला पाव आलेले आहेत. त्यांचे आपले जुने सदस्य आज त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं पण ते आले नाहीत. कदाचित येतील. यशवंत कॅन्सरचे मालक यशवंत पवार यांच्याकडून आपल्याला छोल्याची भाजी उपलब्ध करून दिली. त्यांचे आपण आभार व्यक्त करू. आणि सर्व स्वीट करून काही वर्षी पाव भाजी आपल्याला स्वीट होते ती आपण आपल्याला आभार व्यक्त करू. कुटुंबाचं जर देणगीदारांचं नाव राहिलं असेल तर मी वीर संभाजी महिला मंडळ यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी या मंडळाला आलेली आहे. सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तुमचा असाच स्नेह राहू द्या आणि असं सहकार्य राहू द्या. आणि या ठिकाणी प्रत्येकाला श्रीफळ भेटवा तर फटाफट होईल. आपण जे टी-शर्ट घातलेले आहे टी शर्ट आपले लाडके आमदार आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष आपल्याला ही सेवा करत आहेत. त्यांना आपण एवढे धन्यवाद देऊ. करून आपल्याला टी शर्ट उपलब्ध झाले त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. प्रथमेश फोटो काढा फोटो काढा. ऐका रे आम्हाला इथे परत प्रतीक हीच प्रार्थना आहे. या वाड्याला त्याच्या पुढचा जन्म व्हावा. या वाड्याची आणि